नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपण आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला चालू घडामोडीचं कंटेंट दररोजच्या दिवशी अवेलेबल करून देतो। आणि हे जे कंटेंट आहे किंवा हा जो मुद्दा आहे हा खूप गरजेचा असणार आहे तुमच्यासाठी। आणि त्यासाठी सर्वांनी आपल्या लेक्चरला अटेंड करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आजचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न काय सांगतोय ते बघा विद्यार्थी मित्रांनो। आजच्या या प्रश्नामध्ये खूप महत्त्वाची न्यूज आहे, कारण एक कालच या ठिकाणी दिल्लीचा जो काय लाल किल्ला आहे, लाल किल्ल्याच्या समोर गेट नंबर 1ला म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथे काय करण्यात आलेलं होतं, तर एक बॉम्ब ब्लास्ट झाला होता। मग त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जी काय चौकशी वगैरे आहे ती चौकशी व्हायला पाहिजे। तर ती चौकशी करण्यासाठी कोणत्या प्रकारची संस्था गठीत करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचा तुम्हाला एक प्रश्न परीक्षेमध्ये तयार होतो। कारण ती संस्था राष्ट्रीय पातळीवरती खूप महत्त्वाची संस्था आहे। काय प्रश्न तयार केला आहे बघा, दिल्ली बॉम्ब स्फोटाचा शोध घेण्यासाठी जबाबदारी कोणत्या संस्थेकडे सोपवली गेलेली आहे, तर ती संस्था कोणती आहे सांगायचं आहे। तर राष्ट्रीय तपास संस्था अशा पद्धतीची ती संस्था आहे, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणताय तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असं म्हणता, इन शॉर्ट NIA अशा पद्धतीने तिचं नामांकन आहे, म्हणून हे लक्षात राहू द्या। मग आता या संस्थेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपल्याला नवी मुंबई या ठिकाणी जो काय पेपर झाला होता पोलीस भरतीचा 2023चा, त्या ठिकाणी या संस्थेवरती एक प्रश्न होता। म्हणून अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत किंवा या जे संस्था आहेत या जर न्यूजमध्ये आल्या तर त्यावरती हमखास प्रश्न तयार होतो। म्हणून चर्चेत असणारे मुद्दे आपल्याला नेहमी चांगल्या पद्धतीने कव्हर करून ठेवावे लागतात। त्यानंतर पुढचा मुद्दा बघू, प्राथमिक शाळांमध्ये संगीत व क्रीडा शिक्षकांच्या नेमणुकी विरोधात आंदोलन कोणत्या देशात सुरू आहे, किंवा शारीरिक शिक्षण इथे त्यांनी शब्द वापरलाय बघा। शारीरिक शिक्षणाची शिक्षकाची जी काय नेमणूक आहे, पीटीचा जो काय टीचर असतो त्या पीटीच्या टीचरसाठी आणि जो म्युझिकचा टीचर आहे या दोन्ही क्षेत्रासाठी जे काय लोक नियुक्त केले जाणार त्या नियुक्तीवरती कुठेतरी विरोध बंगालमध्ये चालू आहे। आणि बंगालमध्ये कुणी विरोध केलाय तर बंगालमध्ये ज्या काय कट्टर मुस्लिमपंथीय संस्था आहेत त्या संस्थांनी विरोध केला आहे। आणि यासाठी तिथले जे काय विद्यार्थी आहेत ती विवक रस्त्यावरती उतरले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की प्राथमिक शिक्षणासाठी या ठिकाणी संगीत नसेल तरी ठीक आहे बाबा, परंतु शारीरिक शिक्षण हा विषय असणं ही खूप महत्त्वाची गरज आहे। अशा पद्धतीचा जो काय उद्देश आहे तो समोर आल्यामुळे या ठिकाणी आंदोलन होताना आपल्याला दिसून येत आहे। आणि मग आपण तिसरा जो काय प्रश्न आहे तो बघूयात बघा, सरकारी डीजीपे अशा पद्धतीचे हे एक ॲप आहे। आणि त्यानंतर सहकार डीजीपे आणि सहकार डिजी लोन अशा पद्धतीचे हे दोन ॲप आहेत। आणि हे दोन्ही ॲप जे आहेत या ॲपचं उद्घाटन झालेलं आहे किंवा हे लॉन्च करण्यात आलेले आहेत। तर कुणाच्या हस्ते ते लॉन्च करण्यात आलेत ते तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेमध्ये। तर त्याचं जे काय उत्तर आहे ते अमित शहा असणार आहे। आणि यांनी काय केलेलं आहे तर सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावं म्हणून अशा पद्धतीचं जे काय उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे। आणि त्यानंतरचा प्रश्न बघूयात, जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, कोणतं पदक, सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल जिंकणारा ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर कोणत्या खेळाशी संबंधित आहे, अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। आणि त्याचं करेक्ट आन्सर हे नेमबाजी असणार आहे मित्रांनो, म्हणून तेही खूप गरजेचं असणार आहे। अशा पद्धतीचे जे काय प्रश्न असतात हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। आता इथे काय लक्षात ठेवावं लागणार आहे की जागतिक अजिंक्य पद स्पर्धा ही जी स्पर्धा आहे नेमबाजीची, इथे लक्षात यायले तुम्हाला, तर या नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा कोणता खेळाडू आहे अशा पद्धतीचा प्रश्न तयार होतो। तर त्याचा करेक्ट आन्सर ऐश्वर्य प्रताप सिंग हे असणार आहे। आणि त्यानंतर पुढचा मुद्दा बघूयात, ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स आहे हा, ज्याला तुम्ही जागतिक हवामान ठीक आहे प्रभाव
अहवाल असं म्हणू शकता. आणि हा जो अहवाल आहे हा अहवाल 2025ला प्रसिद्ध झाला आहे आणि ज्या अहवालामध्ये आपला 15वा नंबर आहे आपल्या देशाचा. आणि हा जो अहवाल आहे तो अहवाल कोण प्रसिद्ध करतं तर जर्मन वॉच म्हणून ही जी संस्था आहे ही प्रसिद्ध करते. म्हणून हा एक गरजेचा विषय या ठिकाणी होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, भारताचे पहिले इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. तर त्याचं करेक्ट उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे, भुवनेश्वर असणार आहे. आणि भुवनेश्वर हे कुठे येतं किंवा कोणत्या राज्याची राजधानी ते एकदा मला कमेंट करून सांगा तुम्ही. आणि त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघूयात. बघा नंतरचा प्रश्न, युनेस्को नावाची ही संस्था आहे आणि ही जी युनेस्को संस्था आहे मॅन अँड द बायोस्फिअर अशा प्रकारचे त्यांच्याकडे एक काउन्सिल आहे. तर या काउन्सिलमध्ये कोणत्या देशाची निवड झालेली ते सांगायचं आहे तुम्हाला. तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, ओमान असणार आहे. ओमान या देशाची काय झालेली निवड झालेली. आणि ओमान हा जो देश आहे हा देश कोणत्या खंडामध्ये आहे ते एकदा मला कमेंट करून सांगा मित्रांनो. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, बुकर प्राइज 2025 हा जो बुकर प्राइज आहे हा बुकर प्राइज कुणाला दिला जातो तर जे इंग्लिश रायटर आहेत ओके त्या लोकांना दिला जातो. आणि जे युरोपियन कंट्रीच्या संदर्भामध्ये काम करतात किंवा तिथल्या प्रकाशना थ्रू त्यांचं जे बुक आहे ते पब्लिश केलं जातं. आणि या पुस्तकाचं नाव काय आहे तर फ्लेश नाव आहे. आणि या पुस्तकाचे जे काय लेखक आहेत या लेखकाला किंवा या पुस्तकासाठी मिळालेला आहे तर त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, डेव्हिड झाले अशा पद्धतीने त्यांचं नाव आहे. त्यानंतर पुढचा बघा, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वप्रथम राज्य श्रेणीत महाराष्ट्र राज्याने कितवा क्रमांक मिळवलेला आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. तर पहिला क्रमांक मिळवलेला आहे आणि 100% हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर लक्षात घ्या काय प्रश्न आहे, राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राचं म्हणजे उच्च राज्य श्रेणीमध्ये कितवा क्रमांक आहे, महाराष्ट्र राज्याचा प्रश्न असल्यामुळे हा महत्त्वाचा ठरतो मित्रांनो. आणि खूप आत्ताचा तो मुद्दा आहे आणि म्हणून हे तुम्हाला चांगलं करायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात आणि उद्याच्या सेशनमध्ये पुनश्च एकदा आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी स्वतःचा अभ्यास हा व्यवस्थित चालू राहू द्या आणि आपले जे लेक्चर आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून आपले जे नवनवीन जे काय व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत येतील. कारण आपण PYQचे जे काय सिरीज आहेत त्या चालू केलेल्या आहेत. प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक दिवशी आपण एक जे लेक्चर आहे ते अपलोड करणार आहोत असं आपण म्हटलेलं आहोत. तर त्या पद्धतीने काम करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी ॲक्टिव्ह राहा, हे खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात पण तत्पूर्वी एक प्रश्न राहिला रे, थांबा एक मिनिट. हा 9वा प्रश्न, एक शेवटचा प्रश्न बघून जा. काय म्हटलंय बघा, मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली त्यांचं नाव काय आहे तर हे तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा. हा शेवटचा प्रश्न. चला या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.